हॅलो. हॅलो. हां. मी अमोल गावडे बोलतोय. हां, बोला ना सर. मला थोडक्यात माहिती सांगा ना मुलाची, नवरा मुलाची. सांगतो की नाव आपलं ऐक ऐक अजित रामचंद्र मोळावले. बरं, तुम्ही स्वतःच बोलताय का? हो हो. तुमचंच लग्न करायचं आहे? हो, माझंच आहे. बरं, कुठल्या समाजामध्ये आहात तुम्ही? आम्ही 96 कोळी हिंदू मराठा. 96 कोळी. बरं, आणि गाव कुठे तुमचं? गाव सातारा जिल्ह्यामध्ये पाटण. पाटणमधले पाटण आहात? तालुका. ओके ओके. आणि आता कामाला कुठे असता? कामाला नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये. बरं, नवी मुंबईमध्ये काय राहण्याची काय व्यवस्था? आपली स्वतःची रूम आहे कोपरखिरणीमध्ये. होय ना. बरं, आणि साताराचं घर कसं आहे? म्हणजे काय म्हणलं सर? पाटणमध्ये तुमचं घर आहे ना? सातारा नाही, पाटणमध्ये. हो, पाटणमध्ये. हो. पाटणमध्ये डबल मजली इमारत आहे आपण. होय का. बरं, आणि घरी कोण कोण असता? घरी आई वडील असतात, गव्हर्नमेंट रिटायर आहेत दोघं पण. होय का. अरे वा. आणि भावंड वगैरे? बहिणीचं लग्न झालंय. बहीण मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन MCA झाली. हां. आणि भाऊ झालाय, बारका भाऊ MSc झालाय. MS झालं. अरे वा. आणि तुमचं शिक्षण कसं? माझे शिक्षण BCom झालंय. BCom झालंय. आणि तुम्ही मुंबईमध्ये नोकरी करताय? हा, मापेमध्ये नोकरी करतो. हां 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 हां. बरं. आणि आमच्या कंपनीचं नाव आहे ॲक्सिस AIM इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. बरं, आणि मला आपले हेड ऑफिस आपलं ऐरोलीला आहे. ऐरोलीला. अरे वा अरे वा. हां 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 हां. ठीक आहे. 1900 किती मधली आहे? जन्मतारीख काय आहे तुमची? आमची 9/4/1989. 9/4/1989. ओके. बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. आई वडील कशामध्ये होते बोललात? शिक्षक होते दोघं पण. दोघं पण शिक्षिका. बरं. ठीक आहे, चालेल. आणि आता किती वर्ष नोकरी करताय मुंबईमध्ये? मुंबईमध्ये मला झाले जवळजवळ 9 वर्ष झाली. 9 वर्ष. 9 वर्ष चालू आहे. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कुठल्या समाजात पाहिजे, आणि नोकरीवाली पाहिजे का? म्हणजे पहिला प्रेफरन्स तर आपल्या समाजातली हिंदू मराठा. हां. नाहीतर मग कुणबी बिनबी असेल तर चालेल आपल्याला. बरं, आणि नोकरी करण्याची अपेक्षा? नाही, नोकरी नसली तरी चालेल. नोकरी नसेल तरी चालेल? नोकरी नसली तरी चालेल. शिक्षण असेल तर आपण त्या मुलीला जॉबला पण जाऊ शकतो. तेवढे आपल्या ओळखी पण आहेत. बरं बरं. हां 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 हां. आणि एरिया असेल ना एरिया कुठला पाहिजे? कुठेतरी आपण जॉब लावू शकतो त्याला. 15-20 हजारचा जॉब केला. हां हां, चांगली गोष्ट आहे. एरिया कुठला पाहिजे मुलीचा? एरिया शक्यतो नवी मुंबई, आमचा सातारा जिल्हा, कराड, पाटण. बरं, ठीक आहे, चालेल. आणि तिचं शिक्षण किती असावं? शिक्षण आहे 12वी, FY, SY, TY, BCom. ग्रॅज्युएशन असेल तर चांगली. ग्रॅज्युएशन नसेल तर त्यालाच बेटर. बरं. तुमचं पहिलं लग्न वगैरे झालं होतं का? नाही, पहिलं नाही. आपण प्रथमच आहे. समोरच्या मुलीचं? आपण आधी MPSC UPSCचा अभ्यास करत होतो. होय का. हां हां हां. बरं, समोरच्या मुलीचं लग्न समजा झालेलं असेल किंवा पहिलं काहीतरी इश्यू असेल तिचा, तर? नाही, घटस्फोटीत आपल्याला चालेल, पण ते अपत्य नसावं. बरोबर बरोबर. म्हणजे मात्र चौकशी करून लग्न करा. काही मुली असतात ना, 8-10 दिवसात किंवा महिन्याभरात घटस्फोट झालेला असतो. हो 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 हो. मग ते तसं आपल्याला चालू शकतो. बरोबर आपलं. बरोबर. आणि आपल्याला सिंपल, आणि आपल्याला हायफाय मुलगी नको आहे. हायफाय मुलींची आम्हाला भरपूर स्थळ आलेले. बरोबर बरोबर बरोबर. आपल्याला सिंपल मुलगी पाहिजे. आपल्या चारी बाजूने सर्व सेटल आहे. बरोबर बरोबर बरोबर. कारण सेटल होऊनच आपण नंतर नोकरीचा म्हणजे लग्नाचा विचार केलाय. आधी सेटल व्हायला माणसाला वेळ लागतो. बरोबर. स्वतःची रूम आहे कोपरखिरण्यामध्ये. आपल्या पाटणला डबल मजली बंगला आहे, म्हणजे घर आहे त्यांच्या बाजूवरती. अरे वा. आई वडील रिटायरमेंट आहेत गव्हर्नमेंटला. बरोबर. त्यांना त्यांचीच पेन्शन जाते 1 लाखाच्या. अरे वा.
आणि समजा मुलगी अत्यंत गरीब असेल आणि समजा तिची लग्न करण्याची परिस्थिती नसेल तर आता आम्ही सपोर्ट करू शकतो ना, शिकवू शकतो कुठे तिला. तसं नाही, म्हणजे लग्न करायची परिस्थितीच नाही तिची आणि समजा तुम्हाला ती मुलगी आवडली समजा, तर तुमचं काय विचार आहेत? नाही, आम्ही तिला जर शिकायची इच्छा असेल तर आम्ही शिकवू शकतो, नाहीतर ती घर सांभाळायला नाही, शिक्षणाचं नाही बोलत आहे मी. काय असतं माहिती आहे, काही लोकांची परिस्थिती नसते आणि त्यांना लग्न करायचं असतं, आर्थिक परिस्थिती नसते. मग मुलीकडनं आम्हाला काहीच नको आहे ना, आम्हाला फक्त मुलगी आम्हाला दिली बस झालं. लग्नाचा सर्व खर्च आम्ही उचलणार. होय ना. हा, ठीक आहे ठीक आहे. आज काही आता सगळ्यांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते ना. हो, खरं आहे खरं आहे खरं आहे. मग आम्हाला मुलीकडनं काही नको आहे तिच्याकडनं. आम्हाला फक्त एक सिंपल साधी मुलगी पाहिजे आणि संस्कारिक मुलगी पाहिजे, एवढ्याच आपल्या अपेक्षा आहेत आणि घरच्यांच्या पण तेवढ्याच अपेक्षा आहेत. लग्न झाल्यावर मुलीला कुठे ठेवणार? मुंबईला ठेवणार की पाटणमध्ये? मुंबईला ठेवणार. तुमच्यासोबत? बरं, ठीक आहे. ठेवणार ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं, तुमचं संपर्क वगैरे काय आहे का? काय म्हणता सर? तुमचा संपर्क क्रमांक आहे का? संपर्क? म्हणजे तुम्हाला कॉल कसा करायचा? सर आहे ना नंबर, रेझ्यूम पाठवला आहे, त्याच्यामध्ये माझा आणि माझ्या आईचा नंबर दिलेला आहे बघा. जरा सांगाल का मला? माझा नंबर सांगू शकतो, मम्मीचा माझ्या नंबर 5 नाही. सांगा. माझा सांगू शकतो 7218 7218 10 82 34. बरोबर ना? हा तुमचा नंबर आहे. आणि माझा पर्सनल नंबर. हो, तुमच्या मम्मीचा नंबर आहे 7558 35 1960. शेवटला 60 आहे बघा. बरं, हा मम्मीचा नंबर आहे. बरोबर. बरं, आता मुलीने जे कॉल करायचे आहेत ते मम्मीच्या फोनवरती करायचे आहेत? मम्मीच्या किंवा मला ठीक चालेल, मी त्यांना कसं कंपनी सुटल्यानंतर करू शकतो ना. तुम्ही कंपनी ज्यावेळी तुम्ही कंपनीत असता त्यावेळी तुमचा फोन स्विच ऑफ असतो. आता मी कसं लंचला सुट्टी झाली ना, त्यामुळे फोन आमच्याकडे आहे. मग जर मुलीने जर नवरा मुलास कॉल करायचा असेल किंवा व्हॉट्सअपवरती ते मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअपवरती पाठवू शकतात. हा जो तुमचा नंबर दिला आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे? हो, एकच नंबर आहे माझा व्हॉट्सअपला, कॉलिंगला. होय ना. मग मुलीनी लक्षात घ्या, मुलीनी जर मुलाशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, कारण मुलगा कंपनीत असताना फोन स्विच ऑफ असतो. जर मुलाच्या आईशी बोलायचं असेल, फोन चालू असतो पण लॉकरला असतो. जर मुलाच्या आईशी बोलायचं असेल तर डायरेक्ट नंबर दिलेला आहे. नंतर त्यांना कॉल बॅक करतो जेवढे असतील ते. आणि आमच्या मम्मीला जर आमच्या कॉल केला तर भेटलच आहे, कारण त्यांचा नंबर त्यांच्याकडेच असतो. हो, तो केव्हाही उचलला जाईल. बरं, ठीक आहे, चालेल. अजून काय सांगायचं आहे का? नाही, अजून काय नाही. बरं, ठीक आहे, चालेल. ज्या मुली मुंबईमधील आहेत आणि त्यांना नवी मुंबई चालतंय, किंवा ज्या मुली पाटणमधून बघतायत, सातारा साईडने बघतायत, किंवा इतर ठिकाणी मुली आहेत परंतु सातारामधला नवरा मुलगा चालतोय जो मुंबईमध्ये कामाला आहे, असा मुलगा ज्या मुलीनं चालतोय त्या मुलीने संपर्क करायचा आहे. सर, तुमची पुन्हा एकदा जन्मतारीख सांगा. जन्मतारीख किती आहे तुमची? 89. 1989 ना? तुम्ही 1989 मधले आहात ना? मुलीने लक्षात घ्या, उगाच वायफळ त्यांना कॉल करू नका, कारण मुलगा ज्या वयाचा आहे ते वय आपल्याला मॅच होतंय का त्याचा विचार करा. मुलाचं शिक्षण मॅच होतंय का ते विचार करा. बाकी तुमची परिस्थिती असेल नसेल, जे काय विषय असतील ते, हे जे 2 नंबर आहेत दिलेले, नवरा मुलाचा आणि मुलाच्या आईचा नंबर दिलेला आहे, तर त्यांना कॉल करून तुमची परिस्थिती सांगा त्यांना. जर आर्थिक परिस्थिती नसेल तर तसं पण सांगा त्यांना, असं काही नाही आहे. त्यांना गरीब मुलगी पण चालते,
परंतु जे काही बोलायचं आहे ते चर्चा करा, एकमेकांशी डायरेक्ट तुम्ही चर्चा करू शकता. इथे कुठलाही मध्यस्थ नसतो. मुलींनो, मला तुम्ही जे संपर्क साधता त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट नवरा मुलाशी संपर्क साधा, कारण ते उपयोगी आहे. कारण मी कुठली स्थळं देत नसतो. मी स्वतः कोणाची लग्न जुळवत नाही आहे. मी काय करतो आहे, जे रेकॉर्डिंग असतं ते अपलोड करतो आहे मी यूट्यूबवरती, आणि ते यूट्यूबवरचं अपलोड केलेलं रेकॉर्डिंग तुम्हाला बघायचं आहे आणि तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे, त्यांना कॉल करायचा आहे. सगळ्या बातम्या खऱ्या असतात. जरा जरी संशय आला तर ती बातमी मी घेत नाही. समजलं ना? त्यामुळे मुलींनो, खात्रीशीर विवाहस्थळं आहेत. जेवढी स्थळं आहेत ती सगळी खात्रीशीर आहेत. बिनधास्त तुम्ही कॉल लावू शकता. तुमच्या जर वयात बसत असेल, तुमच्या म्हणजे परिस्थितीला साजेसं स्थळ असेल तर तुम्ही त्यांना कॉल लावू शकता. असं हा एकमेव चॅनल आहे. सामाजिक संघर्ष या नावाने यूट्यूबला जो चॅनल आहे तो हा एकमेव आहे संपूर्ण भारतामध्ये. त्यामुळे याचं महत्त्व पण तेवढंच आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून बातम्या मिळतील. आणि जर तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल तर कमेंटद्वारे तुम्ही सुचवू शकता. व्हिडिओच्या खालती कमेंट बॉक्स आहे, ओपन आहे, तुम्ही तिथे मेसेज टाकू शकता आम्हाला. दुसरी गोष्ट, जर लाईक करायचं असं वाटलं तर लाईक करू शकता, कारण त्याने आम्हाला कळेल की तुम्हाला अशा व्हिडिओंची गरज आहे. त्यामुळे आम्ही अजून व्हिडिओ अपलोड करत राहू. ज्या मुलींना हे पटतं आहे त्यांना कॉल करायचं हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जर तुमच्या मैत्रिणी लग्नाच्या असतील तर त्यांनासुद्धा हा चॅनल सुचवा. समजलं ना? जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण हे सामाजिक कार्य आहे. धन्यवाद.